रामचंद्रांनी केंद्र आणि राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुबुद्धी द्यावी असं साकडं मनोज जरांगे पाटलांनी घातलं। प्रभू श्रीरामानं अन्यायाविरोधात लढा उभारला। आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षापासून अन्याय झाला। आता तो अन्याय दूर करून सरकारनं मराठा आरक्षण जाहीर करावं अशी मागणी जरांगेंनी केली। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हाच माझा नवीन वर्षातला संकल्प आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले। तसंच छगन भुजबळ यांच्याबाबत काय बोलावं ते कामातून गेलेले आहेत अशी टीकाही जरांगेंनी केली। केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना सद्बुद्धी द्या आणि मराठ्यांचं आरक्षण लवकर मिळावं, कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे। मराठाही अन्यायाच्याच विरोधात संघर्ष करतोय। मग जर ही एवढी मोठी पायी रॅली जर मुंबईला करोडोच्या संख्येनं जाणार असली तर आम्ही अन्यायाच्या विरोधात लढतोय। आम्ही मराठे राम मंदिराला नंतर जाऊ आरक्षण मिळाल्यावरती। 13 तारखेला छगन भुजबळांची सभा आहे, कसं ज्याला त्याला अधिकार घेण्याचा त्याबद्दल आम्ही काय बघणार नाहीत। 13ला असो नाही तर 16ला असो, पण त्याचं जाऊन तिकडे ते काय कामातून गेलेला माणूस। नवीन कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक झालेत। मुंबई अहमदाबाद हायवेवर हिंसक आंदोलन करण्यात आलं। पोलिसांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली आणि लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला।